हे ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं ते आपण पाहूया। हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे आणि ते अगदी फ्री स्वरूपात आहे। ते डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर ओपन करा, सर्च बॉक्स मध्ये फिल्मोरा गो असं सर्च करा। फिल्मोरा गो फ्री व्हिडिओ एडिटर 1 नंबरलाच ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड हा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करून हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। पहा 10 मिलियन डाउनलोड आहेत, 4.4 रेटिंग आहे। अतिशय चांगलं हे ऍप्लिकेशन खूप लोकप्रिय आहे। आणि खालच्या बाजूला या ठिकाणी आपण पाहू शकता याच्या थीम्स, व्हिडिओ इफेक्ट, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग्स, भरपूर ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत, ते आपण या ठिकाणाहून वापरू शकता। तसंच यापासून बनवलेला व्हिडिओ आपण डायरेक्ट फेसबुक असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, ईमेल असेल अशा स्वरूपामध्ये देखील शेअर करू शकता। असे हे उपयुक्त ऍप आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करायचे आहे। मी ऑलरेडी ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलेलं आहे। चला तर मित्रांनो, बनवूया मग एक फिल्मोराच्या मदतीने एक छानसा व्हिडिओ। तो कसा बनवायचा ते पाहूया। प्ले स्टोअर वरून बाहेर पडतो आणि या ठिकाणी आपण पाहू शकता फिल्मोरा गोचा एक आयकॉन आलेला आहे। अशा पद्धतीचा तो आयकॉन असेल, त्यावर क्लिक करा म्हणजे फिल्मोरा गो हे ऍप्लिकेशन ओपन होईल। आपण ज्यावेळेस पहिल्यांदा ऍप्लिकेशन ओपन करता तेव्हा आपल्याकडे अशा पद्धतीचा इंटरफेस येतो। याच्या उजव्या बाजूला या ऍप्लिकेशन्स विषयीची माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत। त्यानंतर उजव्या बाजूला जर आपल्याला काही यामध्ये विकत घ्यायचं असेल, म्हणजे याच्या थीम असतील, म्युझिक असेल, तर ते देखील आपण या ठिकाणाहून घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी क्रिएट न्यू व्हिडिओ प्लस आकाराचं चिन्ह आहे, म्हणजे यावर क्लिक करून आपण व्हिडिओ बनवू शकता। आणि या अगोदर जर आपण व्हिडिओ तयार केले असतील तर ते या फोल्डर मध्ये पाहता येतात। सर्वात अगोदर व्हिडिओ तयार करण्यासाठी या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे। प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर अशा पद्धतीचे ऑप्शन येतात, ज्याच्यामध्ये व्हिडिओ, फोटो, फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून सेव्ह केलेले फोटो आपल्याला या ठिकाणी पाहता येतात। सुरुवातीला व्हिडिओ आहेत, आपल्याकडे जेवढे व्हिडिओ आपल्या फोन मध्ये असतील ते या ठिकाणी दिसतील। 2 नंबरचा ऑप्शन आहे फोटो, आपल्या गॅलरी मध्ये जेवढे फोटो असतील तेवढे फोटो या ठिकाणी आपल्याला दिसतील। त्यानंतर प्रीसेट आहे, फेसबुक आहे। फेसबुक वरचे जर फोटो घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल। त्याच पद्धतीने इंस्टाग्राम वर जर तुमचे फोटो असतील आणि त्या ठिकाणाहून जर तुम्हाला फोटो घ्यायचे असतील तर त्यासाठी देखील लॉग इन व्हायचं असेल। त्याच पद्धतीने गुगल प्लस वर जर तुमचे फोटो असतील तर तेही फोटो आपल्याला या ठिकाणी घेता येतात। मात्र या सोशल मीडियावर आपण लॉग इन असणं गरजेचं आहे, आपल्याला ते लॉग इन करणं आवश्यक आहे। अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला फोटो घेता येतात, मात्र त्या ठिकाणी आपण लॉग इन होणं आवश्यक आहे। आपण आपल्या गॅलरी मधून फोटो घेऊन त्यापासून कसा व्हिडिओ बनवायचा ते अगोदर पाहूया। त्यासाठी मी या फोटोवर क्लिक केलेलं आहे। त्यानंतर आपले ज्या ठिकाणी फोटो असतील त्या ठिकाणावर फोटो सिलेक्ट करायचे आहेत। मी या ठिकाणी माझ्या स्कूल शाळेचेच काही फोटो निवडून त्यापासून व्हिडिओ बनवत आहे। आपण नमुन्यासाठी या ठिकाणी फक्त थोडेच फोटो घेऊयात। जो फोटो घ्यायचा आहे तो फोटो फक्त क्लिक करायचा आहे, तो लगेच या बाजूला आलेला दिसेल। आपल्याला जे फोटो घ्यायचे असतील त्या फोटो फक्त क्लिक करायचा आहे, तो फोटो ऑटोमॅटिक ऍड होत जातो। अशा पद्धतीने जेवढे फोटो घ्यायचे आहेत तेवढे फोटो आपण सिरियली सिलेक्ट करायचे आहेत। 10 फोटो झालेले आहेत, बस एवढेच फोटो घेतले। त्यानंतर फोटो सिलेक्ट करायचे झाल्यानंतर या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने नंतर आपल्या समोर याचा सर्व इमेजेस दिसतील। यामध्ये पहा डाव्या बाजूला न्यू हा ऑप्शन आहे आणि उजव्या बाजूला जर पाहिजे सेव्ह, थीम, म्युझिक, त्यानंतर ट्रान्झॅक्शन्स, त्यानंतर क्रॉप ऑप्शन आहे आणि एडिट टूल्स असे वेगवेगळे ऑप्शन आहेत। आणि परत जर आपल्याला वाटलं तर एखादा फोटो ऍड करायचा आहे तर तो ऍड करण्यासाठी या ठिकाणी ऍडचं बटन दिलेलं आहे। आपण हे सर्व फोटो सिलेक्ट केलेले आहेत, आपण फक्त प्ले केलं तर तो व्हिडिओ अशा पद्धतीचा दिसेल। अशा पद्धतीने तो प्ले होईल। बाय डिफॉल्ट हा ऑप्शन आहे। आपण आता याला एक फोटो सिलेक्ट करून त्याला आपण ट्रान्झॅक्शन देऊया। ट्रान्झॅक्शन म्हणजे 2 फोटो मधील इफेक्ट असतो,
या ट्रान्झॅक्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पहिल्या प्लस वर क्लिक करून आपल्याला कोणता ट्रान्झॅक्शन द्यायचा असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पहा या ठिकाणी रिसेट हा डिफॉल्ट दिलेला आहे, त्यावर क्लिक करून आपण या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपल्याला कोणता ट्रान्झॅक्शन द्यायचा आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर दुसऱ्यावर क्लिक करून दुसऱ्याला जो द्यायचा असेल तो आपण देऊ शकता. त्यानंतर तिसरा, अशा पद्धतीने एक एक करून आपण ट्रान्झॅक्शन देऊ शकता किंवा एकच ट्रान्झॅक्शन सगळ्यांना अप्लाय ऑल ऑप्शन वर क्लिक करून अप्लाय करू शकता. असे भरपूर ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आपण त्याचा त्या एक एक ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून या ठिकाणी द्यायचे आहेत. ज्या ट्रान्झॅक्शन दिला आहे त्या ठिकाणी 2 बाण आलेले दिसतात, म्हणजे तो ट्रान्झॅक्शन त्या फोटोसाठी लागू झालेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व ट्रान्झॅक्शन द्यायचे आहेत. कसे द्यायचे ते परत एकदा सांगतो. प्रथम फोटो सिलेक्ट करायचा, त्यानंतर ट्रान्झॅक्शन या बटनवर क्लिक करायचं. या ठिकाणी प्रीसेट आहे त्यावर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचा आहे तो ट्रान्झॅक्शन आपण सिलेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन द्यायचे झाल्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे आपल्याला थीम. हा या ठिकाणी बाय डिफॉल्ट नन ही थीम सुरुवातीला असते. जर इतर थीम द्यायचे असतील आपल्याला तर या ठिकाणी थीम आहेत. यासाठी ही एक थीम आहे. पहा त्या थीम वर क्लिक करायचं आहे. ती ऑटोमॅटिक थीम या व्हिडिओ साठी लागू होईल. पहा ती थीम या ठिकाणी लागू झालेली आहे. दुसरी एखादी पाहूयात. ही थीम द्यायची असेल तर ज्या थीम लागू करायच्या त्या थीम वर क्लिक करायचं आहे, म्हणजे ऑटोमॅटिक ती थीम लागू होईल. त्यानंतर जे हे थीम मधलं नाव आलेलं आहे ते नाव बदलण्यासाठी आपण या ठिकाणी शेवटी जे एडिट टूल्स आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर भरपूर ऑप्शन्स येतात. यामध्ये ड्युरेशन आहे, क्रॉप आहे, सबटायटल आहे, टिप आहे, व्हॉइस कव्हर आहे, फिल्टर्स आहे, ओव्हरले आहे, असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर या टायटल्स वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नन हा ऑप्शन दिलेला आहे. बाय डिफॉल्ट नन हा ऑप्शन दिलेला आहे. जर आपल्याला या ठिकाणी दुसरा द्यायचा असेल, टायटलचा ऑप्शन द्यायचा असेल तर पहा या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला जसं हवं असेल तसं या ठिकाणाहून आपण टायटल देऊ शकता. आपण हे घेऊयात, म्हणजे अशा पद्धतीने नाव येईल. ओके सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी सबटायटल आहे. जर सबटायटल द्यायचं असेल तर ते देखील आपण या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून आपण या ठिकाणाहून ते देऊ शकता. सध्या ते आपण नाही देत. जर आपल्याला या नाव द्यायचं असेल आपल्या शाळेचं तर त्या आलेल्या टायटल वर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जे नाव द्यायचं असेल ते नाव या ठिकाणी द्यायचं आहे. जसं आपण झेडपी स्कूल असं देऊयात किंवा माय झेडपी स्कूल असं देऊया टायटल. त्यानंतर ओके हा ऑप्शन निवडायचा आहे, म्हणजे ऑटोमॅटिक तो ऑप्शन येईल. त्यानंतर ओके या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. परत ओके. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फिल्टर्स वापरू शकता. आपल्याला जे फिल्टर द्यायचे असतील ते फिल्टर या ठिकाणी वापरू शकता. भरपूर फिल्टर दिलेले आहेत आणि एकच फिल्टर सगळ्यांना लागू करायचं असेल तर अप्लाय ऑल या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. जर एकच फिल्टर सगळ्यांना द्यायचा असेल तर अप्लाय ऑल हा ऑप्शन वापरायचा आहे. या ठिकाणी आहे पहा अप्लाय ऑल. झाल्यानंतर ओके या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. आपण ओके करूयात. त्यानंतर जर एखादा फोटो तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर या ठिकाणी क्रॉप हा ऑप्शन दिलेला आहे. पहा या ठिकाणी जे डाव्या बाजूला ऑप्शन दिसतात त्यापैकी एकही कोणताही ऑप्शन वापरून आपला फोटो क्रॉप करू शकता. जर आपल्याला मधला फोटो पाहिजे असेल, पूर्ण फोटो पाहिजे असेल तर या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला हवा तो ऑप्शन निवडू शकता. जसा हा फोटो असेल याला क्रॉप करायचा असेल तर आपण क्रॉप देखील करू शकता. त्यानंतर जर आपल्याला काही एलिमेंट्स ऍड करायचे असतील, जसं स्टार असेल, अशा पद्धतीचं जर एखादं चित्र ऍड करायचं असतं अॅनिमेशन तर आपण ते देखील ऍड करू शकता. त्यावर क्लिक करून ओके करायचं आहे. आपण परत ओके करूयात. आणखी एखादं चित्र आपण ऍड करूयात. या ठिकाणी त्या फोटोवर ऍड करूयात. त्यासाठी एलिमेंट वर क्लिक करायचं आहे. या ठिकाणाहून आपल्याला जे हवं असेल ते आपण निवडायचं आहे. जसं या ठिकाणी हे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आपले वैयक्तिक व्हिडिओ देखील आपण याच्या मदतीने बनवू शकता. सिलेक्ट करून ओके करायचं आहे.
आणि जर तुम्हाला काही इतर टायटल्स द्यायचे असतील तर ते देखील आपण देऊ शकता. सबटायटल या ऑप्शनवरून काही टायटल देऊ शकता. या पहिला टायटल आपलं द्यायचं राहिलेलं आहे ते देऊया. या टायटल साठी आपण त्यावर क्लिक करायचं आहे आणि जे टायटल द्यायचं असेल ते देऊया. आपण या ठिकाणी माय डिजिटल स्कूल असं टायटल देऊयात सुरुवातीला. अशा पद्धतीने एक एक फॉर्मॅटिंग आपण करत पुढे जायचं आहे. त्यानंतर जर फोटो रोटेट करायचा असेल तर रोटेट ऑप्शन आहे, डुप्लिकेट आहे, आणि जर डिलीट करायचा असेल तर तो देखील ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे फोटो वापरून आपण त्याला फॉर्मॅटिंग करू शकता. आणि या ठिकाणी परत टिप हा ऑप्शन आहे, त्याचा वापर देखील आपण करू शकता. म्हणजे फोटोवर फोटो घेण्यासाठी तो ऑप्शन वापरू शकता. अशा पद्धतीचे वेगवेगळे फॉर्मॅटिंगचे पर्याय वापरून आपण आपला व्हिडिओ अधिक चांगल्या पद्धतीने बनवायचा आहे. त्यानंतर आपण पाहूया आपल्या व्हिडिओ मध्ये एखादं म्युझिक कसं ऍड करायचं. म्युझिक ऍड करण्यासाठी या ठिकाणी म्युझिकचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करा आणि आपलं ज्या ठिकाणी म्युझिक असेल त्या ठिकाणाहून तो आपण घेऊ शकता. माय लायब्ररी वरून घेऊ शकता किंवा याच ठिकाणी जे उपलब्ध आहे ते देखील आपण संगीत वापरू शकता. हे या ठिकाणी संगीत दिलेलं आहे, ते कशा पद्धतीचं आहे ते देखील आपण पाहू शकता. हे ठेवण्यासाठी ओके बटनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे ते आपल्या व्हिडिओला लागू होईल. अशा पद्धतीने सर्व व्हिडिओला ते संगीत ऍड झालेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने सर्व फॉर्मॅटिंग झाल्यानंतर आपला हा प्रोजेक्ट सेव्ह करायचा आहे. आपण जेवढे फोटो अधिक तेवढा वेळ अधिक लागेल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हवे तसं फॉर्मॅटिंग करू शकता. आणि विशेष म्हणजे हे सर्व ऍप्लिकेशन फ्री आहे. मात्र याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडव्हान्स काही ऑप्शन पाहिजे असतील तर ते विकत घ्यावं लागेल. मात्र यातले बरेचसे जवळजवळ 90% ऑप्शन हे फ्री आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे हे ऍप्लिकेशन आहे. जर आपल्याला पॉवर डायरेक्टर आवडत असेल तर ते वापरा, नसेल तर फिल्मोरा गोच्या मदतीने आपण फोटो पासून देखील अतिशय चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवू शकता. आपल्या शाळेत कार्यक्रमाचे असतील, वेगवेगळ्या उपक्रमाचे असतील किंवा विद्यार्थ्याचे वर्ग कार्य असतील, गट कार्य असतील, वेगवेगळ्या प्रसंगी काढलेले फोटो आपण एकत्रित करून आपण एक छानसा व्हिडिओ फिल्मोरा गो या ऍप्लिकेशनच्या मदतीने तयार करू शकता. अशा पद्धतीने हा व्हिडिओ तयार झालेला आहे. हा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तयार झाल्यानंतर आपल्या समोर काही अशा पद्धतीचे ऑप्शन येतात ज्याच्यामध्ये इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, विमो, ईमेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपले व्हिडिओ शेअर करू शकता. एवढ्या ठिकाणी आपण तो शेअर करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे, सेव्ह टू कॅमेरा रोल हा ऑप्शन आहे आणि या मोर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या फोन मध्ये जेवढे ऍप्लिकेशन असतील तेवढे ऍप्लिकेशन दिसतील त्या ठिकाणी देखील आपण तो शेअर करू शकता. आपण प्रथम तो प्रिव्ह्यू करूया. अतिशय साध्या पद्धतीने आणि अतिशय चांगल्या दर्जाचा व्हिडिओ बनवण्यासाठी फिल्मोरा गो हे खूप छान ऍप्लिकेशन आहे. आपण वापरून पहा. आपणास हे ऍप्लिकेशन कसं वाटलं ते या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तसंच या संबंधी काही मदत हवी असेल तर ती देखील आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवू शकता. मित्रांनो, अतिशय छान हे ऍप्लिकेशन नक्की वापरून पहा. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना तो शेअर करा आणि आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद. जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या खाली असलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपणास नेहमी दिले जातात. आपणास माझा हा प्रयत्न कसा वाटला ते या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.